हाय गाईज, आज आपण बनवणार आहे सर्वांच्या आवडीची, सर्वांना मनापासून आवडणारी अशी चिकन बिर्याणी. ठीक आहे, तर त्याच्यासाठी इथं मी घेतलेलं आहे 1/2 kg चिकन आणि त्याला आपण आता मॅरिनेट करणार आहे. आणि चिकन आपण मॅरिनेट करायच्या अगोदर आपल्याला काय करायचे, त्याला 1-2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचं पाणी सर्व काढून त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 कप दही, 1 इंच आल्याचा तुकडा आणि लसणाच्या 10 ते 15 कळ्या, तर ते मिक्सरला आपण बारीक करून घेऊन त्याची पेस्ट करणार आहे. त्याच्यामध्ये थोडासा पुदिना ॲड करायचा. त्याची पुदिन्याची पानं एक समथिंग 15 ते 16 पानं आपण घेऊ शकतो. पानं घ्यायची, त्याचे देठ नाही घ्यायची. ठीक आहे, ते पण पुदिन्याची पानं पण एकदम स्वच्छ धुवून घ्यायची. अख्खा पुदिना पण आपण ज्यावेळेस बिर्याणी बनवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये टाकला तरी काही हरकत नाही. 1 टेबलस्पून घ्यायचे आपल्याला हळद, टेस्टप्रमाणे मीठ घ्यायचे. हा आहे जो रेडीमेड भेटतो बिर्याणी मसाला, तो जर आपल्याकडे घरी बनवलेला असेल तर गोष्ट चांगलीच आहे. ठीक आहे, आणि मिरची पावडर, हा आहे गरम मसाला. ठीक आहे, तर टेस्टप्रमाणे आपल्याला मीठ याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला त्याच्याला लावून घ्यायचं आहे. आपली आता राहिली आहे मिरची पावडर टाकायची, ती आपण लास्टला टाकणार. ठीक आहे, ते चिकनला आपण मॅरिनेट करून ठेवायचं आहे 1 तास तरी. त्याच्यानंतर थोडंसं एक्स्ट्रा टाईम असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर आपण रेडी करणार आहे 1 तासाच्या नंतर कांदा, टोमॅटो. ठीक आहे, 2-3 कांदे मीडियम साईजचे आहे, 2-3 टोमॅटो असे आपण कट करून घेणार आहे. जसे आपण उभे कट केलेले असतात ना, सेम त्या पद्धतीने. कारण आपण त्याची ग्रेव्ही करणार नाही आहे, त्याचा मसाला म्हणजे मिक्सरला ग्राइंड करणार नाही आहे, तर ते डायरेक्ट आपण तेलामध्ये आता फ्राय करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ॲड करणार आहे त्याच्यामध्ये हे आपण जे मॅरिनेट केलेलं आहे चिकन ते. ठीक आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली चिकन बिर्याणी आहे. ठीक आहे, दम बिर्याणी नाही आहे. तर इथं मी घेतलं आहे तेल, एवढं पळी भरून तेल घेतलेलं आहे. ठीक आहे, 1/2 kg चिकन आहे, तर आपल्याला त्याच्यासाठी 1/2 kgचा राईस आपल्याला जो आहे तो आपल्याला हे करायचं आहे, शिजवून घ्यायचा आहे. पण तो कधी, ज्यावेळेस आपलं चिकन पूर्ण शिजलेलं असेल त्यावेळेस. ठीक आहे, तर त्यातलाच अर्धा चमचा मी घेतलेला आहे तूप. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला तूप नको असेल तर तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. तर असे कांदा असा कट करून घेतलेला आहे आणि नंतर आपण तो पूर्ण याच्यामध्ये फ्राय करणार आहे. म्हणजे तळून एकदम घेणार नाही, थोडंसं त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला तेलामध्ये भाजणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. याचबरोबर मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप सारे केक्सचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. रेसिपीज वेगवेगळ्या फ्लेवरप्रमाणे आपण ॲड केलेले आहेत, तर नक्की सर्व रेसिपी ट्राय करा. जर तुम्हाला घरी बसून आपला छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर खूप त्यातून मदत होईल. बिझनेस आयडियाज पण त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर थोडासा कांदा भाजत आला की नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे, तर टोमॅटो ज्यावेळेस आपलं भाजत येतं ते पण आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचं नाही आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला झाकण ठेवायचं त्याच्यावरती आणि थोडंसं शिजवून घ्यायचं, जेणेकरून ते आपलं टोमॅटो त्याच्यामध्ये शिजलं गेलेलं असेल की आपल्याला एकदम फ्राय करायचं नाही आहे. आणि त्याच्यानंतर एक 5 ते 10 मिनटानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आपलं हे मॅरिनेट झालेलं जे चिकन आहे ते. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आपल्या पेजवर तुम्ही नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला सर्व चिकन आहे ना, तर काही लोक हे चिकनची बिर्याणी पातेल्यामध्ये बनवतात किंवा कुकरमध्ये बनवतात. आणि तर ही बिर्याणी मी बनवणार आहे कढईमध्ये. खूप छान बनते, कारण एकदम
क्वांटिटी कशी आपली थोडीशी आहे त्याप्रमाणे आपण त्या कढईमध्ये आपण परफेक्ट चिकन आपलं शिजलं जाणार आहे. आणि नंतर आपण त्याच्यामध्येच राईस थोडं साईडला शिजवून घेणार आहे. आणि जो उरलेला 20% असतो तो आपण ह्याच्यामध्ये चिकनमध्ये शिजवून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी ही मी स्टार्टिंगलाच मोठी कढई घेतलेली आहे, कारण जेणेकरून नंतर आपल्याला राईसला त्याच्यात ॲड करताना प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून ज्यावेळेस आपण चिकन बिर्याणी करतो तर त्यावेळेस त्याचा जो आपण बिर्याणीचा जो बाऊल असतो किंवा कढई असते तर ती घेताना थोडीशी मोठी घ्यायची. कारण कधीकधी काय होतं की राईसची क्वांटिटी आपल्याला वाढवावी लागते किंवा जास्त राईस होतो. म्हणजेच कधीकधी क्वालिटीमध्ये फरक असतो. कधी एखाद्या वेळेस राईसला थोडासा कमी फुलतो अशा प्रकारे. तर त्याप्रमाणे आपण तशी कढई किंवा कुकर किंवा पातेलं त्याच्यामध्ये बनवू शकतो. ठीक आहे. तर इथं चिकनला पूर्ण पाणी सुटलेलं आहे. त्याच पाण्यामध्ये आपल्याला पूर्ण चिकन शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं, ज्या कढईमध्ये आपण चिकन शिजवायला ठेवलेलं आहे त्याच कढईमध्ये वरती थोडं 1 ग्लास त्याच्यामध्ये पाणी ओतायचं. म्हणजे त्याच्या त्या स्टीमने काय होतं, खाली आपल्या चिकनला पाणी तयार होतं. वरती आपण पाणी ओतलेलं असतं, त्याची स्टीम तयार होते आणि मग त्याला ते आपल्या चिकनला पाणी पुरवतं. त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाणी ओतायची काही गरज नाही. आणि चिकन आपलं आता शिजायच्या तयारीमध्ये आहे. तर त्याच्यासाठी आता आपण काय करणार आहे, राईस रेडी करणार आहे. त्याच्यासाठी मी इथं घेतलेला आहे राईस. तर राईस जेवढा आपण चिकन घेतलेलं आहे त्याच्यात तेवढंच वजनाचं आपण घेणार आहे. अर्धा किलो राईस किंवा थोडीशी क्वांटिटी कमी जास्त करू शकता. जर राईस कमी हवा असेल तर थोडंसं कमी घेऊ शकता. ओके. तर राईसला आपण काय करणार आहे, ते गरम मसाला असतो खडा मसाला गरम, तेजपत्ता, दालचिनी. ठीक आहे. इथं मी पॅकेट आणलं होतं, एक 10 ते 15 रुपयाला काहीतरी भेटतं. त्याच्यामध्ये सर्व नसतं, बट आपल्याला थोडंसं जे नंतर आपण ते काढूनच घेणार आहे राईसमधून. तर तेलामध्ये राईसला तडका देण्यासाठी आपण काय करणार आहे, दालचिनी, तेजपत्ता, लवंग, मिरी हे सर्व असतं ते खड्या मसाल्यामध्ये, ते आपण तेलामध्ये भाजून घेणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. पाणी ॲड करताना थोडंसं लक्ष द्यायचं, कारण तेल गरम झालेलं असतं आणि गरम तेलामध्ये पाणी थोडंसं ओतणं रिस्की असतं. तर ह्या पाण्याला उकळी आल्याच्यानंतर आपण जो आपण भिजवून ठेवलेला राईस आहे तो 10 मिनटं अगोदर भिजवून ठेवायचा आणि तो नंतर 10 मिनटाच्या नंतर आपण ह्या गरम पाण्यामध्ये आपण ओतणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपला राईस एकदम असा सुटसुटीत व्हावा त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, अर्धा लिंबू त्याच्यामध्ये पिळायचा, जेणेकरून आपला जो राईस आहे ना तो चिकट नाही झाला पाहिजे, असं सुटसुटीत झाला पाहिजे त्याच्यासाठी. ठीक आहे. तर पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्याच्यानंतर हा आपला आहे बासमती राईस. आपण ह्याच्यापासून पुलाव पण बनवू शकतो. स्पेशल असतो हा. ठीक आहे. जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्याला इथे राईस पूर्ण शिजवायचा नाही आहे, थोडासा कच्चा ठेवायचा आहे. तो आपला कच्चावाला जो राईस आहे तो आपण चिकनमध्ये रेडी करणार आहे. इथं आपल्याला चिकन झालं आहे रेडी आणि त्याच्यानंतर राईस पण इथं शिजवून झाला आहे रेडी. तर सर्व मी एकाच लेअरमध्ये लावणार आहे, कारण नंतर आपण ते मिक्स करणार आहे. तर हा एवढा राईस रेडी झाला आहे ना, तर त्यातला आपला 10% राईस कच्चा आहे, बाकी पूर्ण तो पकलेला आहे. आणि त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला
याच्यामध्ये चिकनमध्ये ज्यावेळेस आपण राईस ट्रान्सफर करतो तर त्यावेळेस आपण त्याला काय करणार आहे, खाली तवा ठेवायचा त्याच कढईच्या आणि वरती झाकून ठेवायचं, की जेणेकरून आपला राईस हा 10 मिनटामध्ये पूर्ण जो कच्चा राहिलेला आहे तो पूर्ण शिजून निघेल याच्यासाठी. ठीक आहे. जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा मी वरतून थोडासा कलर देण्यासाठी इथे घेतला आहे फूड कलर, आणि तो आपल्या राईसवर असा टाकणार आहे, जेणेकरून आपली बिर्याणी रेडी होणार आहे हॉटेल स्टाईलमध्ये. तर इथं तुम्ही हे पण घेऊ शकता, केसर असतं ते. ठीक आहे. आणि त्याच दुधामध्ये थोडासा मी रेड कलर आणि मिक्स केला आहे. तर अशा प्रकारे आपला ऑरेंज कलर रेडी झाला आहे. येल्लोमध्ये थोडासा रेड मिक्स केला की ऑरेंज कलर रेडी होतो. थोडासा इथे मी कोथिंबीर आहे ते वरती डेकोरेशनसाठी टाकलेली आहे. आणि नंतर आपण पाहणार आहे 10 मिनटाच्या नंतर आपली बिर्याणी कशी रेडी झालेली आहे. असे तांदूळ उभे झाले की समजायचं आपली बिर्याणी रेडी. ओके. तर जो आपला राईस कच्चा होता तो शिजलेला आहे, बट तरी पण थोडंसं 5 मिनटं ठेवायचं. आणि नंतर लास्टला तुम्ही पाहू शकता एकदम असा सुट्टा सुट्टा झालेला आहे राईस, एकदम असा मोकळा झाला आहे सर्व तो. आणि हे नंतर आपण काय करणार आहे, कारण डायरेक्ट आपण लावलेला आहे तर लेअर केलेल्या नाहीत, तर हे नंतर आपण लास्टला मिक्स करणार आहे आणि खाणार आहे टेस्टी टेस्टी चिकन बिर्याणी. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा. एकदम साधी सोपी सिंपल पद्धतीने बनवलेली आहे. जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि केकचे व्हिडिओ पण आपले बरेच अपलोड केलेले आहेत यूट्यूब चॅनलवरती. तर ही बनवलेली आहे कोशिंबीर. त्याच्यासाठी घेतलेले आहे 2 कांदे, 1 टोमॅटो आणि 2 मीडियम साईजच्या 2 काकडी, आणि दही घेतलेलं आहे 1 कप. ओके. तर कशी वाटली आपली ही बिर्याणी नक्कीच कमेंट करून सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू अगेन. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.